हे बघा मी कार हे बनवले जे तुम्ही बघितले असेल रघुवीरमध्ये वगैरे बघितले असेल आणि खूप भारी झालेत, खूप भारी झाले. आणि करंजा पण बनवल्या. हे आजच्या नैवेद्यासाठी बनवलेलं आहे मी. आणि आंघोळ झालेली आहे माझी. आता वाजलेले आहे 6:45 आणि मला बनवायचा आहे यशिकासाठी डब्बा. आणि आज एक गोष्ट आणखीन महत्त्वाची आहे ती म्हणजे या ड्रेसबद्दल जो की मी ठेवून दिला होता तो आज परत काढून घातला आहे. हाय हॅलो नमस्कार, मी पूजा. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. तर आज आहे नागपंचमी आणि श्रावण सोमवारमधला पहिला सोमवार. तर तुमच्या सगळ्यांना श्रावण सोमवारच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि नागपंचमीच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. नागपंचमी हा केवळ नागपूजेचा सण नसून निसर्ग, शेती आणि प्राणीमात्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे. आणि सगळेच जण हा सण वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेटसुद्धा करतात. आणि प्रत्येकाकडे सगळ्या ज्या सणांच्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्यासुद्धा असू शकतात. बट आजच्या व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने हा सण सेलिब्रेट करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला मी ते सांगू इच्छिते की आज यशिकाच्या स्कूलला सुट्टी नसल्यामुळे थोडीशी सकाळी धांदळ झाली, कारण की यशिकाला मला टिफिन करून द्यायचा होता. मी तिचा नाश्ता स्किप केला आणि सरळ पहिले पुऱ्या बनवल्या आणि पुऱ्यांमधल्या 2 पुऱ्या देवासाठी ठेवल्यात आणि बाकीच्या तिला टिफिनला दिल्या. तसंच भाजीसुद्धा केली मी आणि भाजीतली पण भाजी देवासाठी ठेवली आणि बाकीच्या पुऱ्या नंतर बनवल्या आणि यशिकाला टिफिनमध्ये दिल्या. तिचा टिफिन करून दिला आणि तिला स्कूलमध्ये पाठवलं. आणि त्याच्यानंतर मला करायची होती बाकीची भरपूर सगळी तयारी, कारण की 2 गोष्टी एकत्र आल्या म्हटल्यानंतर गडबड तर होणारच आहे. आणि यावर्षी माहिती नाही काय तर आता हा पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी सोबत आली आणि समोर आता गणपती आणि हरतालिकासुद्धा एकाच दिवशी आहे. म्हणजे काय झालेलं आहे काय माहिती, यावर्षी सणांची थोडीशी गडबडच झाली असं वाटते मला. आणि सणांची गडबड जाऊ द्या, पण आपल्या मागे त्याच्या तो सण सेलिब्रेट करण्याची जी गडबड होते ना त्याची म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत, एवढं डेंजर. आणि मनापासून जे सेलिब्रेट करायचं असते ना ती गोष्ट सेलिब्रेट पण केल्या जात नाही, कारण की एवढी गडबड होते. असं वाटते की हेही झालं पाहिजे तेही झालं पाहिजे. जेव्हा सेपरेट येतो ना तर सगळ्या गोष्टी एकदम पद्धतशीर होतात. पण एकत्र आल्यानंतर मला तरी असं वाटते की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत नाहीत. आता यशिका गेल्यावर मी चहा करून घेतला आणि त्याच्यानंतर पापड तळून घेतले. भज्यांची सुद्धा मी इकडे एका साईडनी तयारी करत होती आणि भजे आणि कढी करायची होती मला. बस एवढे 3च आयटम यशिका गेल्यानंतर मला करायचे होते. आता तुमच्याकडे नागदेवाला काय काय नैवेद्य दाखवतात ते मला कमेंट करून सांगा. माझ्या इथे पहिले जेव्हा लग्न व्हायचं होतं तर तेव्हा तिथे असं होतं की आईचा वेगळा नैवेद्य होता, जसं की आई सगळा स्वयंपाकही करायची आणि त्याच्या व्यतिरिक्त नागपंचमीचा खेळ बनवायची आणि त्याचा नैवेद्य करायची. बट लग्न झाल्यानंतर ही पद्धत माझ्या इथे चेंज झाली. इकडे आमच्या इकडे फुलोरा असतो. बट यावर्षीपासून मी माझी ही सुद्धा पद्धत चेंज केली. मी फुलोरा नाही करणार यावर्षीपासून. मी ठरवलं की ही जी नागपंचमी आहे ती नागपंचमी माझी असणार आहे. मी माझ्या संसारासाठी करणार आहे आणि ती माझ्या पद्धतीने मी करणार. आता अशा पद्धतीने मी सगळी पूजा केलेली आहे. आता नागपंचमी जे आहे ते पहिलेपासून ना एकतर जे नागाची छोटीशी प्रतिमा किंवा मग नागाचा असं हे राहतो चांदीचा किंवा मग कोणाकडे तांब्याचा सुद्धा नाग बनवलेला राहतो, त्याची पूजा केली जाते. आता आमच्या घरी माहेरी होता पण सासरी नाही आहे. तर मी अशा पद्धतीने एका पेजवर 7 किंवा मग 9 नागदेवतांचं असं चित्र काढते. आता ते चित्र नाही आहे ॲक्च्युली, जे अष्टगंध असते ते घ्यायचं आहे, दूध घ्यायचं आहे आणि त्याने आपल्याला ते 7 नाग बनवायचे आहेत आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे. आणि आज श्रावण सोमवार असल्यामुळं समोरच मी पिंडसुद्धा ठेवली आणि पिंडीची सुद्धा इथे पूजा केलेली आहे. आणि फुलोरा असतो. आता फुलोऱ्याच्या जाग्यावर मी इथे मस्तपैकी करंजा बनवल्या आणि एक स्वीट पदार्थ बनवला आणि बनाना आहेत. सगळ्या गोष्टी खूप मनापासून केल्या आणि खूप छान वाटलं आज मला पूजा करून. खूप भारी अशी पूजा झाली आणि मला असं वाटलं की हे जे माझं डिसिजन आहे की मी यावर्षीपासून जे काही आहेत माझे सगळे सण जे मला म्हणजे मी स्वतः कन्फ्यूज होते की आईच्या पद्धतीने करू की माझ्या सासूबाईच्या पद्धतीने करू. आता दोघी राहिल्या नाही म्हणून मग मी असा विचार केला की आता दोघींच्याही पद्धतीने नाही करायचं. आता ही जी पद्धत असणार आहे ती माझी पद्धत असणार आहे, माझ्या संसारासाठी, माझ्या कुटुंबासाठी,
आणि यशिकासाठी मेन म्हणजे तिलासुद्धा समोर जाऊन, जसं आता मी आई होती तोपर्यंत मला असं वाटायचं की माझी आई अशी करते, माझी आई तशी करते. सासूबाई होती तोपर्यंत असं वाटायचं की सासूबाई अशा करतात, सासूबाई तशा करतात. तसं यशिकालासुद्धा तिच्या लग्नानंतर म्हणा किंवा नंतर मोठी झाल्यावर ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या पाहिजे की आपली मम्मा अशी करत होती, आपली मम्मा तशी करत होती. आणि मला आज सकाळपासून खरंच खूप एक गोष्ट वाईट वाटत होती की स्कूलला सुट्टी पाहिजे होती, जेणेकरून यशिका ह्या सगळ्या गोष्टी अनुभवू शकली असती. बट स्कूलला सुट्टी नसल्यामुळं सकाळीच तिला स्कूलला जावं लागलं. आणि तिला मी म्हटलं की यशिका आज घरी राहते का. तसं मी तिला घरी कधीच ठेवत नाही, म्हणजे कारण नसताना कधीच ठेवत नाही. बट तिला मी आज म्हटलं आवर्जून की यशिका आज घरी थांबते का. तर ती म्हटली की नाही मम्मा, कारण आज तिच्या बेस्ट फ्रेंडचा बड्डे होता, त्याच्यामुळं तीसुद्धा आज घरी थांबायसाठी तयार नव्हती. आणि मला चांगलंही वाटलं, कारण की पोरांना ना स्कूलची आवड असायला पाहिजे, शाळेची, अभ्यासाची, सगळ्या गोष्टींची आवड असायला पाहिजे. आणि यशिकासाठी मला त्या गोष्टीचं खूप चांगलं वाटते की तिला मला कधी म्हणावं लागत नाही त्या गोष्टीला. तिला स्वतःला स्कूलची आवड आहे, भले अभ्यासाची थोडी कमी आवड आहे, बट स्कूलची आवड आहे तिला. कारण की घरात आमच्या कोणी नाही आहे, स्कूलमध्ये गेल्यानंतर तिला फ्रेंड्स वगैरे भेटतात, त्याच्यामुळं तिला तिथं ठीक वाटते, तर ती स्कूल मिस नाही करत. आता इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी नैवेद्य दाखवला आणि देवताची पूजा झाली. आणि सोमवार होता तर पिंडीची सुद्धा पूजा झाली, सगळा नैवेद्य दाखवला. यशिकाच्या पप्पांनीसुद्धा मस्तपैकी मनापासून पूजा केली आणि त्यांना एवढी पूजा आवडली की त्यांनी माझी आज भरभरून तारीफ केली आणि म्हटले की आज मला असं वाटलं पूजा की तू मनापासून पूजा केली. आणि खरंच नवऱ्याचे हे 2 शब्द ना खूप इम्पॉर्टंट असतात. जेव्हा नवरा आपली केलेली गोष्ट बघतो आणि ती गोष्ट आवर्जून सांगतो ना, तर असं वाटते की नाही आजची ही गोष्ट आपली कंप्लीट झालेली आहे. आणि खरंच मला आज खूप छान वाटलं. असा होता आजचा हा माझा नागपंचमीचा दिवस. मस्तपैकी आम्ही जेवण केलं आणि जेवण करताना खूप जास्त दोघं पण यशिकाला मिस करत होतो, कारण की हे सगळ्या गोष्टी तिला खूप आवडतात, ती खूप आवडीने खाते. म्हणून मी स्टार्टिंगला यशिकाचे पप्पा फोनवर बोलत होते आणि मी पण वाढून देत होती. आणि नंतर मी देवाचं नाव घेऊन एक घास खाल्ला. बट त्याच्यानंतर मला यशिकाची आठवण आली की ती जर असती तर मम्मा, म्हणजे तिचं असं आहे की तिने आल्याबरोबर डायरेक्ट म्हटलं असं की मम्मा देवाचं खाऊन झालं असेल तर आता मी खाऊ का. तिचं असं चालते, कारण की तिला खायला खूप गोष्टी आवडतात आणि काहूनही आवडणार नाही. कारण की तुम्हालाही माहिती आहे आमचं हॉटेल आहे आणि आम्ही तिघंही जणं थोडेसे खाऊस आहोत. थोडंसंच पाहिजे, पण आम्हाला चांगल्या गोष्टी पाहिजे. आणि चांगल्या गोष्टी असल्या तरच आम्हाला आवडतातही, आणि जरा इकडे तिकडे झाला तर त्या आवडतसुद्धा नाही. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. आता भेटू उद्या.